आयकॉनिक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्गा शेजारी तुमच्या हक्काचं घर। पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर, प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा नयनरम्य नजारा। आजच बुक करा आणि मिळवा शासकीय करात विशेष सूट। ऑफर फक्त 1 महिन्यासाठी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 7700910191 किंवा 7700910149। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान केले आहे। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवे, विभागीय आयुक्त पी वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। पनवेल पळसपे येथून या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली। मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे। पहिली टेक्नॉलॉजी M60 RFC आणि लिओ पॉलिरम पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्नर M60 पद्धत आणि तिसरी DLC पद्धत या 3 आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट M60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे। या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बनवून रस्ता तयार करण्यात येत आहे। या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे। ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे। जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे असं सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले। या तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणी दरम्यान त्यांनी पळसपे, गडप, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची भर पावसात पाहणी केली। शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले। या पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले।